नमस्कार. तुम्ही जर यूट्यूबवरती काम करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण आपल्या चॅनलवरती जे कंटेंट आहे आपण अपलोड केलेले आहे, वेगवेगळे कंटेंट अपलोड केले आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरीचं कंटेंट अपलोड केले आहेत आणि आपल्याला एखादा जर व्हिडिओ डिलीट करायचं असेल तर डिलीट केल्यानंतर आपल्या चॅनलवरती काय इफेक्ट पडेल हे सर्व सोल्युशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असं भरपूर व्हिडिओ पाहिलं असेल तुम्ही यूट्यूबला की तुमचं व्हिडिओ तुम्ही कंटेंट तुमचं डिलीट केल्यानंतर तुमचं चॅनल डाऊन होईल किंवा हे होईल असं तुम्ही भरपूर ऐकलं असेल. बट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जे पण यूट्यूबर आहे, जे लहान यूट्यूबर आहे, मोठे यूट्यूबर आहे आणि लहान यूट्यूबरांना जास्त गरज पडते. आपण जेव्हा व्हिडिओ डिलीट करत असतो किंवा आपल्या व्हिडिओवरती कॉपीराईट आलं असेल किंवा आपल्या व्हिडिओवरती स्ट्राईक आलं असेल तर आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे, आपलं व्हिडिओ डिलीट करून द्यायचं आहे का, तर डिलीट केल्यानंतर आपल्या चॅनलवरती काय इफेक्ट पडेल ते सर्व वन बाय वन आपण स्टेप या ठिकाणी बघायचं आहे. सपोज तुम्ही तुमच्या चॅनलवरती वेगवेगळ्या कॅटेगरीचं व्हिडिओ तुम्ही तयार करत असाल आणि अपलोड करत असाल आणि प्रत्येक कंटेंटवरती आपल्याला व्ह्यूज आले नसेल आणि बाय चान्समध्ये एखादा व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला असेल आणि त्या ठिकाणी तुमचं त्या व्हिडिओवरती खूप व्ह्यूज आले असेल. आता तुमच्या माइंडमध्ये असं वाटलं असेल की आपण बाकीचे कंटेंट, आपण अदर कॅटेगरीचं कंटेंट आहे ते कंटेंट डिलीट करून देऊ आणि याच कॅटेगरीच्या कंटेंटवरती आपण कंटिन्यू 1 मंथ, 2 मंथ, 3 मंथ, वर्षभर आपण त्याच कॅटेगरीवरती काम करायचं असं ठरवलं असेल आणि तुमचे जे बाकी कंटेंट तुम्ही डिलीट करत असाल तर बघा मित्रांनो, आता तुम्ही जर डिलीट करत असाल तर आपल्याकडे जे वॉच टाईम असेल आणि व्ह्यूज असेल, आपल्या चॅनलवरती जे टोटल व्ह्यूज दिले असतं त्या ठिकाणी व्ह्यूज कमी होणार आहे आणि त्या ठिकाणी काय होणार, आणखी वॉच टाईमसुद्धा कमी होऊन जाणार आहे. कारण तुम्ही तुमचं कंटेंट डिलीट करताय. जे कंटेंट तुम्ही, जो व्हिडिओ तुम्ही डिलीट करताय त्या व्हिडिओवरती जेवढं वॉच टाईम आलं असेल, जेवढे व्ह्यूज आले असेल तेवढे त्या ठिकाणी तुमचं मायनस होऊन जाणार आहे. आणि एक इम्पॉर्टंट आहे, जर तुमचं व्हिडिओ तुम्ही डिलीट केला आणि त्याच व्हिडिओवरती तुमचे सबस्क्रायबर आले असेल, आता तुमचे सबस्क्रायबर त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही डिलीट केल्यानंतर ते सबस्क्रायबर कमी होणार आहे का, तर नाही, अजिबात होणार नाही. त्याच्यात जो व्हिडिओ तुम्ही डिलीट करताय त्या व्हिडिओचा वॉच टाईम कमी होईल आणि व्ह्यूजसुद्धा कमी होणार आहे. आता याचं इफेक्ट यूट्यूबवर काय होणार आहे, तर तुमचं चॅनल त्या ठिकाणी जेव्हा आपलं जे अल्गोरिदम असते, तुम्ही पाहिलं असेल त्या ठिकाणी अल्गोरिदम YT स्टुडिओमध्ये आपण पाहिलं असेल तर ते ग्रोथचं असेल ते काय होईल, तुमचं डाऊन होऊन जाणार आहे. आणि किती दिवस, तर बघा, तुम्ही ते जे कंटेंट डिलीट करताय, कंटेंट डिलीट केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी चॅनल डाऊन होऊन जाणार आहे आणि ज्या कॅटेगरीवरती, ज्या कंटेंटवरती तुम्हाला काम करायचं आहे ते कंटेंट तुम्हाला कंटिन्यू एकाच कॅटेगरीवरती तुम्हाला कंटिन्यू डेली व्हिडिओ अपलोड करावा लागेल. किती दिवस, 15 दिवस लागेल तुम्हाला. आपण जे कंटेंट डिलीट केलं आहे त्याच्यावर व्ह्यूज नाही आले तरी आपलं चॅनल डाऊन होऊन गेलं आहे आणि नंतर आपल्याला ज्या कॅटेगरीच्या कंटेंटवरती आपल्याला काम करायचं आहे त्याच कॅटेगरीचं कंटेंट आपल्याला तयार करून व्हिडिओ आपल्याला अपलोड करावं लागेल आणि कंटिन्यू किती दिवस काम करावं लागेल, आपल्याला 15 दिवस काम करावं लागेल. तेव्हाच आपण त्या रेंजमध्ये येणार आहेत आणि तेव्हाच आपलं चॅनल त्या ठिकाणी ग्रो होणार आहे. तर बघा, नवीन यूट्यूबर असतात ते काय करतात, वेगवेगळे कंटेंट, वेगवेगळे कॅटेगरीचं कंटेंट अपलोड करत असतात आणि काही अपलोड करून देतात. नंतर काही व्हिडिओ त्यांचं व्हायरल होऊन जातं, काही व्हिडिओ असतात ते असं वाटते त्यांना की आपण हे उगाच हा व्हिडिओ अपलोड करून दिले, आपल्याला हा व्हिडिओ डिलीट करायचा आहे. तर याचं सोल्युशन तुम्हाला मी एक सोप्या पद्धतीने सांगतो. जर तुम्हाला तुमच्या चॅनलवरती एखादा कंटेंट, तुम्हाला एखादा व्हिडिओ डिलीट करायचा असेल तर डिलीट करू नका. एक सोपी पद्धत बघा, तुम्ही पब्लिश करताना पाहिलं असेल, पब्लिश, अनलिस्टेड, प्रायव्हेट असं तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन पाहिलं असेल. तर आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये सेव्ह करून द्यायचं आहे, व्हिडिओ न डिलीट करता आपल्याला कोणत्या ऑप्शनमध्ये सेव्ह करायचं आहे, तर बघा, तुम्ही अनलिस्टेडमध्ये सेव्ह करून ठेवू अनलिस्टेड करू शकतात, नाहीतर प्रायव्हेट.
मी कोणता ऑप्शन सिलेक्ट करतो, मीही माझ्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ, एकूण 50 व्हिडिओ डिलीट केला होता. कारण मी असं डायरेक्ट यूट्यूबवरती काम करणार आहे असं नाही. मी बाहेर जिथे शूट केलं होतं व्हिडिओ, ते कंटेंट मी त्या ठिकाणी अपलोड करून दिलं होतं. नंतर मी कंटिन्यू यूट्यूबवरती काम करायला लागलो. नंतर माझं चॅनल व्हायरल झालं आणि व्ह्यूजसुद्धा चांगले यायला लागून गेले. तर मला असं वाटायला लागून गेलं की मी जे जुने माझं व्हिडिओ आहे ते मी डिलीट करून देऊ. तर मी तेव्हा डिलीट करून दिलं होतं. मलाही माहीत नव्हतं की डिलीट केल्यानंतर आपलं चॅनल डाऊन होऊन जाणार आहे. तर नंतर कळालं की आपण जर आपले कंटेंट डिलीट केलं तर आपलं चॅनल ग्रो होणार नाही, डाऊन होऊन जाणार आहे. तर मी 50 व्हिडिओ डिलीट केलं होतं आणि 50 व्हिडिओ डिलीट केल्यानंतर मला निदान तरी 3 मंथ मला कंटिन्यू एकाच कॅटेगरीवरती काम करावं लागलं. तेव्हाच माझं चॅनल ग्रो झालं. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर यूट्यूबला खरोखरच काम करायचं असेल तर तुमचे व्हिडिओ डिलीट करू नका. एक सोपी पद्धत मी तुम्हाला म्हटली. प्रायव्हेटमध्ये करून घ्यायचं तुमचं कोणताही कंटेंट असेल तुम्हाला. डिलीट करायचंच नाही, अजिबात नाही. तुम्ही डायरेक्ट प्रायव्हेट करून ठेवून घ्यायचं. प्रायव्हेट केल्यानंतर कोणालाही दिसणार नाही तो व्हिडिओ, किंवा अनलिस्टेड केलं तरी कोणाला दिसणार नाही. तर प्रायव्हेट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि प्रायव्हेट करून घ्यायचं आहे. आता सबस्क्रायबर, आपण जेव्हा काय करतो, आपण आपल्या यूट्यूबवरती जे सबस्क्रायबर आले असेल, मला कमेंट करून विचारलं होतं की जेव्हा आपण आपलं कंटेंट डिलीट करतो आणि डिलीट केल्यानंतर आपलं त्या ठिकाणी सबस्क्रायबरसुद्धा कमी होणार आहे का, असं प्रश्न केला होता. बट तसं नाही. तुमचं सबस्क्रायबर असेल पण वॉच टाईम आणि व्ह्यूजसुद्धा त्या ठिकाणी तुमचं कमी होणार आहे. आणि बघा, जेव्हा आपण यूट्यूबला काम करत असतो ना, एकाच कॅटेगरीवरती काम करायचं मित्रांनो. तुम्ही जर एकाच यूट्यूबवरती 4-5 कॅटेगरीचं व्हिडिओ अपलोड करत असाल तर चांगलं आहे, तरी चालेल तुमचं चॅनल. बट तुम्ही 10-15 कॅटेगरीचं व्हिडिओ तयार करत आहे, कंटेंट तयार करत आहे आणि अपलोड करून देत आहे, तर तुमचं चॅनल जास्त ग्रो होणार नाही. तर एकाच कॅटेगरीवरती काम करायचं. एकाच कॅटेगरीवरती काम केलं की आपल्याला एक चांगलं बेनिफिट मिळेल आणि आपल्याला चांगले पैसे कमवता येईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं चॅनल जर मोनेटाईज असेल तर, आणि तुमचं चॅनल मोनेटाईज असेल आणि तुम्हाला कंटेंट डिलीट करायचं आहे, तुमचा व्हिडिओ डिलीट करायचा आहे, तर आपल्याला अर्निंगवरती काय इफेक्ट पडणार आहे. आता अर्निंग सध्या चालू असेल तुमचं आणि अर्निंगवरती काय इफेक्ट पडणार आहे, तर बघा, तुम्हाला डॉलर आलं असेल, ते डॉलर तुम्हाला मिळणारच, त्याच्यात काही फरक पडणार नाही. आणि कॉपीराईट आलं असेल तर कॉपीराईटमध्ये तुम्ही प्रायव्हेटमध्ये करून घ्यायचं, किंवा तुमचाच व्हिडिओ असेल. आणि कॉपीराईट कसं येतं की आता सध्या माझं व्हिडिओ चालू आहे, आता बॅकग्राऊंडला जर मी म्युझिक लावलेलं असेल आणि म्युझिकचं कॉपीराईट आलं असेल तर एडिट ऑप्शनसुद्धा असतं. बघा, आपल्या व्हिडिओमध्ये एडिट हे सुद्धा ऑप्शन दिलं आहे यूट्यूबने. जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर तुम्ही काय करायचं, YT स्टुडिओ ओपन करायचं. YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर आपलं त्या ठिकाणी व्हिडिओ सिलेक्ट करायचं, कोणत्या व्हिडिओवरती आपल्याला कॉपीराईट आले ते बघायचं. नंतर आपण एडिट करू शकतो. त्याच्यात आपल्या बॅकग्राऊंडला जे ऑडिओ असेल, म्युझिक्स असेल, ते म्युझिक आपण काढू शकतो, किंवा आपण जे फ्रीमध्ये असेल म्युझिक यूट्यूबला त्या ठिकाणी YT स्टुडिओमध्ये दिलं असतं ते सेट करून द्यायचं. त्या ठिकाणी ऑटोमॅटिक ते काय होईल, जे जुनं कॉपीराईट आलं असेल तुमचं म्युझिक, ते म्युझिक ऑटोमॅटिक डिलीट होऊन जाणार आहे. बाकी काय करतात, लहान यूट्यूबर असेल ते काय करतात, त्यांना अनुभव नसतो, काय करतात, ते कॉपीराईट आलं किंवा स्ट्राईक आलं यूट्यूबचा तर लगेच काय करतात, ते व्हिडिओ डिलीट करून देतात. तर तसं करू नका मित्रांनो. तुम्ही घाईघाईमध्ये काय करता, व्हिडिओ डिलीट करून देता. तर डिलीट करायचं नाही. तुम्हाला कॉपीराईट दिलं असेल ना, कॉपीराईटमध्ये तुम्हाला 8 दिवसाची प्रोसेस दिली असेल. 8 दिवसाची प्रोसेस का दिली असते, कारण आपण जेव्हा आपल्याला यूट्यूबकडनं स्ट्राईक मिळतं तेव्हा आपल्याला अपील करण्याची संधी दिली जाते यूट्यूबकडनं 7 दिवसाची. जर तुमचाच कंटेंट असेल, तुमचंच म्युझिक असेल आणि तुम्हाला जर कॉपीराईट आलं असेल तर तुम्ही यूट्यूबला मेल करू शकतात, तक्रार करू शकतात आणि ते स्ट्राईक त्या ठिकाणी कॅन्सल करू शकतात. आणि कॉपीराईट असेल, कॉपीराईट झाल्यानंतर तुम्हाला घाबरून जायची काहीच गरज नाही. कॉपीराईट आले असेल तर कॉपीराईट आल्यानंतर आपल्याला बघा, त्या व्हिडिओवरती आपलं जेवढे व्ह्यूज आले आणि त्याची अर्निंग होणार आहे, ज्यांचं आपण म्युझिक यूज केलं आहे बॅकग्राऊंडला, त्यांना ती अर्निंग जाणार आहे. आणि तुम्ही त्या
कॉपीराईट व्हिडिओवरती तुमचं अर्निंग करू शकणार नाही तुम्ही भविष्यामध्ये. आणि कॉपीराईट आलं तर आपल्याला काही घाबरायची गरज नाही, कारण आपलाच कंटेंट आहे, आपण म्युझिक यूज केलं आहे. आता अर्निंग कुठे जाणार आहे? ज्या व्यक्तीचं म्युझिक असेल त्याच व्यक्तीला ते अर्निंग जाणार आहे. आता हे सोल्युशन पाहिलं आपण, कारण आपण जेव्हा एखादं कंटेंट आपल्याला चुकीचं अपलोड झालं असेल आपल्याला, किंवा आपल्याला वाईट वाटत असेल की हा कंटेंट अपलोड करायचं नव्हतं पण अपलोड करून दिलं, पब्लिश पण झालं, व्ह्यूजसुद्धा आले आणि आपल्याला डिलीट करायचं, तर डिलीट करू नका, प्रायव्हेट करून घ्या. प्रायव्हेट केल्यानंतर आपल्याला एडिटसुद्धा ऑप्शन दिलं असतं यूट्यूबला. YT स्टुडिओ ओपन करायचं. YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एडिट करता येते, किंवा आपल्याला प्रायव्हेट केल्यानंतर आपल्याला आपलं व्हिडिओ आपल्यालाच दिसणार, दुसऱ्याला कोणालाच दिसणार नाही आणि त्या व्हिडिओवरती तुम्ही अर्निंग करू शकणार नाही. तर मित्रांनो, आपल्या लहान यूट्यूबरसाठी, जे मराठी यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तयार केला मी. कारण असे तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिलं असेल की यूट्यूबला तुमचं जर तुम्ही कंटेंट डिलीट केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉब्लेम होईल, किंवा हे होईल, किंवा हे अडचण येणार तुम्हाला, असं तुमच्या चॅनल होऊन जाईल. तर कोणाचंच ऐकू नका. मी जे व्हिडिओ तयार केलं आहे याच पद्धतीने तुम्ही तुमचं यूट्यूबवरती कॉपीराईट आलं असेल, तुमच्या कंटेंटवरती कॉपीराईट आलं असेल, स्ट्राईक आलं असेल, तर अपील करायचं आहे यूट्यूबला. अपील केल्यानंतर जर कंटेंट तुमचंच असेल तर अपील करायचं बरं का, अदरवाईज अपील करू नका. नाहीतर काय होईल, त्या ठिकाणी आपल्याला 3 स्ट्राईक असतात बघा. 3 स्ट्राईक आल्यानंतर आपलं चॅनल डिलीट होऊन जातं. तर हे रिस्क घ्यायचं नाही. आपलं जर कंटेंट असेल तर बिनधास्त तुम्ही अपील करू शकता यूट्यूबला. अपील केल्यानंतर बघा 7 दिवसाची प्रोसेस असते. अपील झाल्यानंतर ते चेक करतात. नसेल तर मग ते आपल्याला ज्या कंडिशनमध्ये आपलं कंटेंट होतं पूर्वी तसंच आपल्याला व्हिडिओ सेट करून देणार आहे. आता कॉपीराईट केव्हा येते मित्रांनो? बघा, तुम्ही 1 मंथ, 2 मंथ, 1 वर्ष तुम्ही काम केलं असेल आणि तुम्ही व्हिडिओ कंटेंट अपलोड करून ठेवला असेल, तुम्हाला 1.5 वर्षानंतरसुद्धा कॉपीराईट येऊ शकते. हे लक्षात ठेवायचं. नाहीतर असं वाटत असेल तुम्हाला की मी व्हिडिओ अपलोड केले आहे, त्याचं म्युझिक लावलेलं आहे आणि मला कॉपीराईट आलं नाही, असं तुम्ही विचार करत असेल. तुमच्या माइंडमध्ये असं थॉट असेल. बट असं विचार करायचं नाही. बघा, 1 वर्ष, 1.5 वर्षानंतरसुद्धा तुम्हाला कॉपीराईट येऊ शकते यूट्यूबकडनं आणि त्या ठिकाणी तुमचं चॅनलचं त्या ठिकाणी ग्रो स्टॉप होऊन जातं. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, प्रायव्हेट करून ठेवा. व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर काही डाऊट वाटत असेल यूट्यूबबद्दल किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. आणि कोणाला जर यूट्यूबवरती काम करायचं आहे आणि त्यांना काही कुठे एखाद्या ठिकाणी प्रॉब्लेम येत असेल तर मी बिनधास्त हेल्प करेल. फक्त तुम्ही ईमेलवरती मला मेल करायचं आहे, काय समस्या आहे तुमची, ते लगेच मी रिप्लाय देणार आहे आणि तुमचं चॅनलवरती काय सेटिंग आहे ते सुद्धा सेट करून देणार आहे. पुन्हा रिक्वेस्ट करतो, चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मराठी माणसाला पुढे घेऊन जायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.